नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। छोटीशी अपडेट आहे। आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंढा हा जो सर्व काही परिसर आहे, सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे। तर राजापूरकडे देखील जोर जास्त वाढलेला आहे। राजापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये तर विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन, वडापेठ, पुरंगड, लांजा जोरदार पाऊस। रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या ठिकाणी देखील जबरदस्त जोरदार पाऊस। माखजन, कोयना, पाटण मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आज बघायला मिळू शकते। तर गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जोर जास्तच आहे। प्रतापगडकडे अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। दादोल, दागाव, खेड, चाकदेव, वसटपोट, घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे। गोरेगाव आणि देवेघर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तर रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जिते, लवासा, शिरगाव, सुधागड, रोहा, नागोठाणा, काशीद, रेवदंडा सर्वत्र जोरदार पाऊस। काशीद, रेवदंडाकडे मध्यम स्वरूपाचा राहील। मध्यम स्वरूपाचा अजून या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय। अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये। तसेच शिरोली, खोपोली, कुसर, कर्जत जोरदार पाऊस। तसेच नेरल, नवी मुंबई, मुंबई उरण मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। मुंबई, वरळी, कुळीवाडा, खिरचनवाडा, ओमवाडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। मेरा भाईंदर, भिवंडी, खडावली मध्यम स्वरूपाचा। वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी, शहापूर मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे। पालघरमध्ये सफाली, गोदमल, वाडा, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासाकोड सर्वत्र या परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। तर मित्रांनो, इकडे नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये खारपाडा, हर्सूल, लाडाची मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। तसेच हिरापाडा, जोहार, मोखाडा हा जो काही परिसर आहे, त्र्यंबक, वाडी, वारते, मुंडेगाव, इगतपुरी, खोडाला, वाडा, परळी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे। खर्डी, वशाला, आंबेवाडी, सम्राट, कोठारे, गुंडा तसंच सेनवा, शहापूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये। सिन्नरकडे जर बघितलं, इकडे देवळाली, पांडुर्ली, तिरडे, डोबरे, सिन्नर, नांदूर, शिंगोटे मध्यम स्वरूपाचा। निमगाव, सिन्नर, वावी, मेरगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते। जोर थोडा कमी आहे या ठिकाणी। नागपूर, ओझर, निफाड, लासलगाव, पाटोदा, देवगाव, मंजूर हा जो सर्व परिसर आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। वणी, दोधांबे या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे। ओझर, सापुतारा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस। तसेच सटाणा, देवळा, कळवण, चांदवड, दोधांबे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे। तसेच मित्रांनो, मालेगावकडे जोर थोडा कमी झालेला आहे। मालेगाव, नांदगाव, मनमाड हलक्या सरी। तसेच कुसमाडी, येवलाकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो। तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। आणि अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव, शिर्डी, राहता, जवळके, केलवड हा जो काही परिसर आहे, पुलतांबा सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे। भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो। संगमनेर, श्रीरामपूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी। संगमनेर आणि श्रीरामपूरच्या बऱ्याच परिसरामध्ये मात्र या ठिकाणी जोर कमी आहे। राहुरी, घोडेगाव, भगूर, पाथडी, अहिल्यादेवीनगर हा जो काही परिसर आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। राळेगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये राहू, दौंड हलक्या मध्यम सरी आणि जोरदार पावसाची शक्यता आहे। जुन्नर, मंचर, चाकण, पुणे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। पुण्यामध्ये सुसगाव, पुनावली, आळंदी, लोणी, काळभोर, वाघोली तसेच सासवड, शिवापूर, सोनापूर, वेल्हे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। लोणंद, फलटण, बारामतीकडे मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये आहे। आणि साताराकडे जर बघितलं तर मेदा, वसटपोट, सौराट, शिशिंगावडे जोरदार पाऊस आणि मध्यम स्वरूपाचा राहील। कोरेगाव, रहमतपूर, पुसा, सावेली, वडूज, अनुदाह हा जो काही परिसर आहे, मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। निदाल, दहिवडी, मोल, आद्राकी तसंच लोणंद, नांदल, लाटे, फलटण, बरड, बारामती, कुसुंबे या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे। सोलापूरमध्ये करमाळा या ठिकाणी जोर कमी आहे। इंदापूर, अकलूज, पिलीव हलक्या मध्यम सरी। परांडा, कुडवाडी हलक्या मध्यम सरी। पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे। जतसंख हलक्या सरी।
सांगलीमध्ये कुर्ंदावड कुडाची अथणीकडे जोर कमी आहे, तसेच तासगाव विटा मायनीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस, कुची नागज हलक्या मध्यम सरी. आणि कोल्हापूरमध्ये जर बघितलं आज दिवसभरामध्ये तर कोल्हापूर, ज्योतिबैल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा आणि जोरदार पाऊस शक्यता आहे. कोकडू, मलकापूर, परोळा, संगरूळ, राधानगरी, गगनबावळा, इस्पुर्ली, मुरगुड तसंच बिद्री हा जो काही सर्व परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, मराठवाड्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी झालेला आहे. सेंद्रामणी, पिंपरी, काचोड, पाचोड या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस हलक्या मध्यम सरी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. निंबे, जळगाव, बिटकीन, धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, गंगापूर, वैजापूर हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे देखील जोर कमी आहे. दौलताबाद, एलरगुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगाव, चाळीसगाव, फुलंब्री, विरामगाव, पिशोर जोर कमी आहे, हलक्या सरींची शक्यता आहे. आणि जालनामध्ये जर बघितलं तर उत्तर भागाकडे हलक्या सरी, जाफराबाद, समर्थनगर, अस्नाबाद, दाबोडी हलक्या सरी, बदनापूर, जालना, गोलापांगरी, तारगाव, अंबड, ईश्वरनगर, पानवाडी, तानवाडी सर्वत्र हलक्या सरी. वडीगोद, रामसगाव, शेवता, मंगळूर या ठिकाणी देखील जोर कमी झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये बीड, गेवराई आणि माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची शक्यता. बीडमध्ये अंबेजोगाई, धारूर, केजियम, चोसाळा, तळेगाव तसेच या ठिकाणी वडवणी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. आणि धाराशिवकडे कळंब, मासा, तारखेळबूम जोर कमी आहे, हलक्या सरी. येडशी, पेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, जोर कमीच आहे. लातूर, औसा आणि लिंगशवंतपाल या ठिकाणी हलक्या स्वरूपात. उदगीरकडे जोर थोडा वाढलेला आहे. लातूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त राहील. बर्डापूर, अहमदपूर हलक्या सरी, परळी, गंगाखेड हलक्या सरी. परभणीमध्ये देखील जोर थोडा कमी आहे. झरी, बोरी, जंतूर, सैलू, पाथरी हा जो काही परिसर आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते परभणीमध्ये. मात्र नांदेड, वाघाळा जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे. पूर्णा, बासमत, नांदेड, वाघाळा मध्यम स्वरूपाचा. भोकर, पेठुंबरी तसं हा जो काही परिसर आहे लोहा, बुजुक, कवठा, नरसी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, तामसा, ढाकणी, मोरचुंडी सर्वत्र हलक्या मध्यम सरी. आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीमध्ये औंढा, नागनाथ हिंगोलीकडे होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा. सापतगाव, कळमनुरी हलक्या मध्यम सरी. येनापूर, खंडाळा, पुसद, चोंढी या ठिकाणी देखील पावसाचा जोर कमी आहे, हलक्या सरींची शक्यता आहे, जोर कमी झालेला आहे. आता विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस काही ठिकाणी आणि काही ठिकाणी पावसाचा जोर कमी देखील आहे. तर जोर कमी या ठिकाणी बघायला मिळू शकतोय बोरी, कोकाटे, धोतीवाडा, कोंडाली, काटोल, नरखेड या परिसरामध्ये जोर कमी आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्ये. पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली, सावनेर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. जोरदार पावसाची शक्यता आहे. कामठी, परशिवनी, वाघोली, कामपट्टी या परिसरामध्ये जोरदार पाऊस. आणि भंडारा जिल्ह्याकडे बघितलं तर नागपूरपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे. भंडारा, वार्थी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शी, सवली, कंधारी जोरदार पावसाची शक्यता दिवसभरामध्ये. दक्षिणेला मध्यम स्वरूपाचा उमरेड, खेरगाव, बिहापूर, पवनी, गोथंगा, वडियल मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. गोंदियामध्ये जर बघितलं गोंदिया, लांजी, वारासुनी, बालाघाट जोरदार पाऊस. साकोली, देवरीकडे जोर कमी आहे. आणि गडचिरोलीमध्ये मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी मध्यम स्वरूपाचा. मुरुमगाव, कापसी, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहिरी, भांबरगड जवळपास संपूर्ण भागामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूरकडे मात्र जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी. राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गोगस रोड, भाताडी, भद्रवती, मोहर्ली, कुटवाडा, चारगाव, चिमूर जोर थोडा कमी आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी हलक्या मध्यम सरी. आणि रुई, जवई, आर्निदे आणि सकरी दिग्रज ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता कमी आहे. दारवा, नेर, यवतमाळ बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे हलक्या सरींची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तसंच लाडगड, वाधोना, आरवी, तळेगाव, आष्टी, कारंजाकडे देखील जोर कमीच आहे, हलक्या सरींची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याकडे चांदूर, मोजरी, मोर्शीवरोड, नरखेड, अचलपूर, चिखलदरा बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. ऊन सावलीचा खेळ देखील आज बघायला मिळू शकतो, जोर थोडा कमी आहे, हलक्या सरींची शक्यता अमरावतीमध्ये आज दिवसभरामध्ये आहे. अकोलाकडे देखील जोर कमी आहे. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी, रेठाड, रिसोद या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. बुलढाणाकडे पावसाची शक्यता आहे, मात्र जोर कमी आहे, हलक्या सरींची शक्यता. लोणार, मेहकर, देऊळगाव राजा, मोहरा, चिखली हलक्या सरी. बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील. अधूनमधून हलक्या सरी. खानदेशामध्ये जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, एरंडोल, परोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे. आणि
अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. धुळे साक्री जोर कमी आहे. चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा आणि नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा कन्नी नागपूर विसरवाडी बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस. एकंदरीत बघितलं खानदेशामध्ये धुळे जळगावच्या बऱ्याच भागामध्ये जोर कमीच बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो एकंदरीत आज दिवसभरामध्ये बघितलं तर मराठवाड्याच्या विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी आणि खानदेशात देखील जोर थोडा कमी आहे. मात्र विदर्भात पूर्व भागाकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी जर बघितलं तर जोरदार पाऊस. किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओ तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.